नमस्कार मंडळी। तर आज आपण बनवणार आहोत डुबुक कढी। डुबुक कढी बनवण्यासाठी मी ते अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ 1 तासासाठी पाण्यात भिजत घालायची आहे। त्यानंतर भिजलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये 1 हिरवी मिरची, 4 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे। बारीक झालेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये कढी बनवण्यासाठी दही घ्यायचं आहे। बेसन घालायचं आहे। धने जिरे पावडर घालूयात। लाल तिखट, हळद, अजून थोडी हळद घालूयात। चवीनुसार मीठ, हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घालायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे। यामध्ये आपण आणखी 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत। त्यानंतर कढीला उकळी आली की यामध्ये आपण तेलामध्ये जशी भजी सोडतात त्या प्रकारे बारीक केलेल्या मूग डाळीची यामध्ये भजी सोडायची आहेत आणि मस्तपैकी शिजवून घ्यायची आहेत। ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा। लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे। यानंतर आपल्याला 10 मिनिटे कढी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे। कढी शिजून तयार झालेली आहे। तर यावर आपण आता तडका घालूयात। तडक्यासाठी मी ते तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, 1 सुकी मिरची, जिरे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे। कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। तडका कढीमध्ये घालूयात। मस्त अशी डुबुक कढी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।